छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त राज्यभरातून शिवभक्त दाखल झाले. गुरुवारी पहाटे अरुंद वाटेवर मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक शिवभक्त जखमी झाले असून त्यांना जुन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि नियोजन नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शिवभक्तांकडून करण्यात आला. शिवनेरीवर बुधवारपासून शिवजयंती उत्सवासाठी शिवभक्तांची रीघ लागली होती. गडावर उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. पहाटे 3:30च्या सुमारास अंबरखानच्या खाली असलेल्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. तेथे अरुंद वाट्यावर मोठी गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी होऊन स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अनेक जण एकमेकांवर पडले. काहींचा श्वास गुदमरला. या घटनेत महिला व मुलांसह अनेक शिवभक्त जखमी झाले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. शिवभक्तांचा एक जथा शिवज्योत घेऊन गडावर दाखल झाला. ज्योत घेऊन काही युवक वेगाने पुढे सरकत होते. यावेळी मीना दरवाजाजवळ बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी त्यांना हळू जाण्याचे आवाहन केले. यावेळी गर्दीमुळे तिघेजण घसरून खाली पडले. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली. गडावर पुरेसा बंदोबस्त तैनात होता. या घटनेनंतर अतिरिक्त खबरदारी घेऊन टप्प्याटप्प्याने शिवभक्तांना गडावर प्रवेश दिला गेला. गडावरून उतरताना सर्वांनी शिस्त पाळावी, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आल्याचेही गिल यांनी सांगितले. दरम्यान जखमींना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सूरज वाजगे यांनी केली आहे. डोळ्याला काय झाले? डोळ्याला लागलेलं आहे. चेक केलं का डोळे? चेक केलं सकाळी जाऊन आलो डॉक्टरकडे तर उद्या प्लॅस्टरला दगड घुसले. दगड घुसले. एकाने पाय दिला इकडून तोंड. बापरे. ते दगड डायरेक्ट घुसले इथं डोके म्हणजे या बाजूला. तुम्ही काय भाषेला घेऊन आले होते का? नाही, आम्ही सहज आलतो शिवजयंतीला. भाऊ होते आणि 7-8 जण होतो. ते नेमकी पुढे निघून गेले. मी पाठीमागं राहिलो. म्हणजे मी पायरी उतरतच होतो दरवाजाची. त्यात तेवढ्या झटक्यात मागून लोटालोटी झाली आणि डायरेक्ट पुढं पडलो. त्या झटक्यात पहिला पाय मग हे झालं टिचला. खाली पडलं ना, या बाजूने पडलं. एकाने इथं पाय दिला असं सरकत खाली. दुसरा पण चांगला फ्रॅक्चर झाला. हा, तो होता ना वाला आहे, एक मंचरवाला आहे, ते पण चांगले फ्रॅक्चर कोथरूडचा आहे. अर्धा पाऊण तास बेशुद्ध होता. नंतर स्वयंसेवकांनी उचलून मग खाली घेतलं. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आहोत चंदापुरी गावात. एक तरुण शिवभक्त शंकर राणे आपण पाहतोय की तो एक जखमी अवस्थेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक पवित्र सण, एक पवित्र उत्सव आणि काल रात्री खरं तर शिवनेरीवर दुर्घटना घडली. रात्री 1:15च्या सुमारास जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये अनेक शिवभक्त जखमी झाले आणि त्या प्रत्येक शिवभक्ताला आम्ही त्या ठिकाणी घरी जाऊन असेल, हॉस्पिटलमध्ये जाऊन असेल, त्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करतोय. कारण शेवटी आपले सगळे शिवभक्त आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सवात सामील होण्यासाठी एक चांगल्या त्या ठिकाणी भावनेने त्या ठिकाणी शिवनेरीवर आले होते. परंतु काही हुल्लडबाजी शिवभक्तांमुळं त्या ठिकाणी जी चेंगराचेंगरी जी घटना घडली फार गालबोट लावणारी खरं तर घटना आहे. परंतु असे अनेक शिवभक्त आहेत जे जखमी झाले. माझी खरं तर या निमित्तानं शासनाला विनंती असेल, लोकप्रतिनिधींना विनंती असेल की या प्रत्येक जखमींना त्या ठिकाणी भरपाई देण्यात यावी. शेवटी आपली जबाबदारी आहे. हा छत्रपतींचा उत्सव त्या ठिकाणी साजरा करत असताना खरं तर अशी दुर्घटना होणं खरं तर जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने खरं तर आपण प्रत्येकाचा त्या ठिकाणी सन्मान करत असतो. आलेला प्रत्येक शिवभक्ताचा आपण त्या ठिकाणी आदर त्या ठिकाणी राखत असतो. शंकरसारखे अनेक तरुण शिवभक्त आहे. खरं तर आपण पाहतोय की कुटुंबाचं सगळं हे शेतकरी कुटुंब आहेत. आपण त्यांची आजी पाहतोय, वडील पाहतोय, सगळं कुटुंबीय पाहतोय. आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि खरं तर ही घरच्यांची पुण्याई म्हणून खरं तर आपण पाहतोय की हा शिवभक्त त्या ठिकाणी वाचला. नाही तर काळूबाईसारख्या ठिकाणी जी चेंगराचेंगरी झाली तिथं काय परिस्थिती उद्भवली होती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. आज शिवनेरीवर रात्री ही चेंगराचेंगरी होऊन स्थानिकांनी असेल, स्थानिक ग्रामस्थ असतील, स्वयंसेवक असेल यांनी चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी उपचार मिळाले. परंतु आपण पाहतोय की असे अनेक जण जखमी झालेत, फ्रॅक्चर झालेत. खरं तर यांना नक्कीच शासनाने त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, त्यांना भरपाई दिली पाहिजे. ही माझी शासनाला मनापासूनची विनंती.
सुखासुखी आला घरी झालं खर्च करून निघू पैसा मिळन माणूस मिळात का भाऊ काय सांगायचं दुसरं? जास्त प्रमाणात गर्दी झाल्यामुळे तिथे चेंदाचेंदी झाली. तर पायऱ्यांवरून उतरताना पाठीमागून आलेल्या हुल्लडबाजांमुळे ती पूर्ण चेंद्राचेंदी झाली. त्यात मग माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि ते लागलेलं आहे, खरचटलेलं आहे. आपण पाहतोय की त्यावेळेस चेंगराचेंगरी झाल्यानंतर कोण कोणावर पाय देते. आपण पाहतोय किती मोठी जखम झाली, खरं तर त्याच्या कानाला जखम झाली. ठीक आहे, सुदैवाने आज शंकर वाचलाय, परंतु माझी खरं तर या निमित्तानं काही ह्या खरं तर शिवभक्तांना विनंती राहील की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा उत्सव त्या ठिकाणी साजरा करतो, येणाऱ्या शिवभक्तांनी खरं तर पावित्र्य राखलं पाहिजे. हा आपला उत्सव आहे, याचं नक्कीच गांभीर्याने त्या ठिकाणी पावित्र्य राखलं पाहिजे. शेवटी प्रत्येक शिवभक्ताच्या मागे जे असतं ते कुटुंब असतं, आईवडील असतात, त्यांचे सगळे कुटुंबीय काळजी करत असतात. आणि काळजी खरं तर आपण आपल्या आईवडिलांची पण केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जुन्नरला येतात, शिवनेरीवर येतात, आम्ही पाहतो की अनेक जण मोटरसायकलचे सायलेन्सर बदलून त्या ठिकाणी रेस करत असतात, हुल्लडबाजी काहीतरी करत असतात, काही जण ड्रिंकमध्ये असतात, व्यसनामध्ये असतात. नक्कीच प्रशासनाने पुढच्या वर्षीपासून ह्या गोष्टीवर पण आळा घातला पाहिजे. कारण आपण पाहतो की याच्यामुळं असे काही जे शिवभक्त आहे जे सद्भावनेने त्या ठिकाणी येतात त्यांना पण त्या ठिकाणी नुकसान होतं, त्यांचं त्या ठिकाणी आपण पाहतोय ते पण त्या ठिकाणी जखमी होऊ शकतात. हे फार मोठं उदाहरण आहे. हत्ती दरवाजात जो झालेली हुल्लडबाजी किंवा तिथे झालेली जी चंगराचिंगरी, इथून पुढे प्रशासनाने नक्कीच त्या माध्यमातून खरं तर काळजी घेतली पाहिजे. ही माझी मनापासूनची विनंती आहे. धन्यवाद. जय शिवराय. चला येऊ का? चला जेवण करून दिले जेवायला नको, जेवायला परत तू बस बाळा.